काय करताय? थांबा थांबा, मी बघतो काय करता येते का. साहेब, लावली कडी. गुड. आता त्यांच्या मरणाची वाट बघ आणि मला कळव. बरे अडकलेत, मरू ते दोघांना. इंदिरा राणीचा विषय ना कायमचा संपवतो. इंदिरा राणी आता तुम्हाला ना कोणीच वाचवू शकत नाही. आणि तू आणि हे कोणी केलं? तुम्ही खाला तिथं त्रास होईल तुम्हाला. अगं तू वेडी आहेस का? तुला एकटीला सोडून कसं जाऊ मी? थांब, होल्ड कर. काय झालं सर? तू समजत नाहीये दरवाजा बाहेरून कसा बंद झाला? कोणी बंद केला असेल? काय माहिती. अरे कोणी आहे का? गार्ड्स! विक्रांत! वाजवा! बोंबला, ती बोंबलायचं तेवढं बोंबला. कोणी येणार नाही इकडे. जीवच जाणार आहे तुमचा. कोणी आहे का? घ्या, शांतपणे श्वास घ्या. विक्रांत! कोणी आहे का? देवा, यांच्या आत्म्याला शांती दे बाबा. आता कोण आहे ना तुमच्याकडे? हो. विक्रांत सरांना फोन करा ना. माझा फोन डिपार्टमेंट आला. नेटवर्क नाहीये इथे. मला आता हा दूर सहन होत नाही. मला चक्कर येते. उर्मिला, उर्मिला उठ, चल आपल्याला निघायचंय. अरे हो हो, पण कुठे निघायचंय? कुठे कशासाठी नको विचारत बसू, चल. तुला दिसतंय ना मी काय करते. आधी माझे हेअर सेट होऊ देत, थोडासा मेकअप करू देत, मग निघूया. उर्मिला ते गरजेचं नाही, आपल्याला दवाखान्यात जायचंय. का? कशासाठी दवाखान्यात जायचंय? मी सगळं सांगतो, पण इथून चल आधी. डोकं धरून बाहेर चल. ते डोकं दुखायचं नाटक कर. आणि थांब विक्रांत, मला आधी सगळं प्रकरण समजावून सांग, काय झालंय ते. ऐक, दोघांचा जीव जाणार एवढं नक्की. त्यामुळे आता आपण जर का दवाखान्यात गेलो तर आपल्यासाठी गोष्टी पुढे सोप्या होतील. आपण सांगू शकू की इंदिरा आणि राणीच्या बाबतीत जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा आपण दवाखान्यात होतो. अरे बापरे, म्हणजे हा तर मेजर प्रॉब्लेम आहे. यामध्ये आपण अडकू शकतो. एक्झॅक्टली. हे बघ, आपल्याला जे हवंय ते जर का झालं ना तर आयुष्यभराचा प्रॉब्लेम संपेल. सो आता प्लीज मी सांगतोय तसं कर उर्मिला. चल चल. उर्मिला, आता काय झालंय? कुठे काय, ऍक्टिंग करते. कशी वाटली माझी ऍक्टिंग? जमलंय. तुझी ऍक्टिंग बघू ना डॉक्टर तुला डायरेक्ट ऍडमिट करतील. हो ना. चल 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 चल. विक्रांत, अरे माझं खूप डोकं. हो हो हो, तू काळजी नको करूस. अरे खूप डोकं दुखतंय माझं. मी तुला काही होऊ देणार नाही. डोंट वरी. चल 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 चल. विक्रांत, काय रे, काय रे, हिला अचानक काय झालं?
तिला थोडं बरं वाटत नाहीये. तिचा फोन आला म्हणून मी तिला घ्यायला आलो. जरा डॉक्टरांकडे जाऊन येतो. अरे मग मला सांगायचं ना. काय रे तुम्ही. बरं जा आता पटकन तिला डॉक्टरकडे घेऊन. आणि हो काय होतंय ते लगेच कळवा. हा एक मिनिट मी ऑफिसची वेळ तर केव्हाचीच निघून गेले ना. मग इंद्रा कुठे आहे? तो अजून कसा नाही आला? तेच ना, राणीचं काहीतरी महत्वाचं काम होतं. मी त्याला म्हणालो की अरे घरी सगळे वाट बघत असतील, आपण घरी जाऊया. तर म्हणाला नाही नाही, राणीचं काम महत्वाचं आहे, इथे थांबतो मी. आणि हिचा फोन आला. मी एकदम पॅनिक झालो. म्हटलं हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. सो मी घरी आलो. चल ना विक्रांत. चल 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 चल. पोरगी पोरगी स्वतःला पाहिजे तसं वागत सुटली. माझ्या इंद्राला हाताशी घेत सुटली. इंद्राला पण मूर्खाला अक्कल नको का? काय गरज होती तिच्यासाठी थांबायची? हा फोनच करते त्याला. The number you are calling is out of network coverage area. Please try later. फोन सुद्धा लागत नाहीये. हे नक्की ऑफिस मध्येच आहेत का आणखी कुठे गेलेत कोणास ठाऊक. विक्रांत तरी इथे कशाला आणलंयस? अरे चांगलं 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो असतो ना, तिकडे एन्जॉय केला असता. एवढ्या अंधारात का आणलंयस इथे? थांब, कॉल येऊन देत फक्त. एकदा का आनंदाची बातमी कळली ना की दणक्यात सेलिब्रेशन करू. आतला आवाज शांत झालाय. साहेबांना सांगितलं पाहिजे. बातमी. हॅलो विक्रांत साहेब, आतला आवाज शांत झाला. दोघं खलास. नक्की? फक्त थोड्या वेळात खात्री करतो दरवाजा उघडून. लवकरच इंद्रा आणि राणीच्या दुःखद निधनाची बातमी कळव. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रांत. याला म्हणतात देने वाला जब भी देता है छप्पर फाड़ के. छोटा मासा गळायला लागणार होता ना, त्यासोबत मोठा मासा पण गळायला लागला आपल्या. हो ना. मग आता पुढे काय? सेलिब्रेशन. इथे